आज जी पाकिस्तानची ताकद वाढली आहे ना, आज जो पाकिस्तान भारताला धमकी देतोय तो फक्त भारतामुळेच देतोय। गोष्ट अशी आहे की आज इस्रायलने इराणवर जो हमला केलाय त्याचा उद्देश इस्रायलचा असा आहे की इस्रायलचं म्हणणं आहे की कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब असता कामा नये, याच उद्देशाने त्यांनी आज इराणवर हमला केला आहे। आणि त्यांनी 1981 साली इराकवर हमला करून त्यांच्या अणुभट्ट्या उडवून देण्याचं काम केलं होतं। मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की आज पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसा? तर याचं कारण असं की जेव्हा पाकिस्तान त्यांची न्यूक्लिअर टेस्ट करत होता 1977 ते 1980 या काळात पाकिस्तान जेव्हा त्यांची न्यूक्लिअर टेस्ट करत होता तेव्हा इस्रायलने त्या अणुभट्ट्या उडवण्याची तयारी दाखवली होती, पण तेवढ्या लांबून इस्रायलची विमानं येऊन आणि पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवणं त्यांना शक्य नव्हतं। त्यासाठी त्यांना भारताची मदत हवी होती, कारण की जेव्हा इस्रायलची विमानं भारतात एअरबेसवर उतरतील आणि मग तिथून पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवतील, त्यासाठी इस्रायलने भारताची मदत मागितली। पण त्या काळचे तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी असं सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या अंतर्गत विषयात कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही आणि तुम्हीही करू नका। आणि त्यावेळी त्यांनी इस्रायलला आपला एअरबेस वापरण्यास मनाई केली आणि त्यामुळे इस्रायल पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवू शकला नाही। याला कारणीभूत फक्त आपल्या देशाचे त्यावेळचे प्रधानमंत्री मोरारजी देसाई। इंदिरा गांधींनी तर त्यावेळी पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवून टाकण्याचा पूर्ण प्रोग्रामच तयार केला होता, पण दुर्दैवाने त्या इंदिरा गांधीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि आपल्या देशाचं राजकीय आणि परराष्ट्र धोरण पूर्णपणे बदलून गेलं आणि पाकिस्तान आज आपल्याला त्याच अणुबॉम्बच्या जोरावर गेली 20 वर्ष धमकी देत आहे। याला कारणीभूत फक्त आणि फक्त आपले भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आहेत। जर त्या काळी इस्रायलने पाकिस्तानच्या अणुभट्ट्या उडवल्या असत्या तर आज पाकिस्तानची जराही लायकी नव्हती की आज आपल्या पुढे तो काही बोलू शकेल। जय हिंद, जय भारत।